श्री स्वामी समर्थाय नमः. आज स्वामींचा विशेष आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात येणारी रक्कम तुला चकित करेल. जी गोष्ट अशक्य वाटत होती ती शक्य होणार आहे. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, खूप दिवस झाले ना तुझ्या मनात एक आशा जपून ठेवलीस. प्रत्येक सकाळी उठल्यावर देवापुढे हात जोडतोस आणि विचारतोस, स्वामी, आज काही चांगलं घडेल का? आज काही सुखाची बातमी येईल का? आज घरात थोडे पैसे येतील का? कारण सगळीकडे अडचणी, खर्च वाढतोय, उत्पन्न कमी होतंय. पण आज मी तुला सांगतो, तू आश्चर्यचकित होशील, कारण आज तुझ्या घरात मोठी रक्कम येणार आहे. हो बाळा, ही काही सुद्धा काल्पनिक गोष्ट नाही. ही आहे श्रद्धेची आणि ताकदीची तुझ्या. जेव्हा माणूस मनापासून देवाला हाक मारतो तेव्हा देवाला येऊन उत्तर द्यावंच लागतं. तसंच आज घडणार आहे. आज जे काही घडेल ते तुझ्या पूर्वजांनी कमवलेल्या पुण्यामुळे, तुझ्या सात्विक विचारांमुळे आणि स्वामींच्या कृपेनेच होणार आहे. कधीकधी आयुष्यात आपल्याला वाटतं की काहीच आपल्या हातात नाही. पण बाळा, जिथं मन प्रामाणिक असतं, जिथं श्रम खरीखुरी असतात, जिथं इच्छा फक्त स्वतःसाठी नसून सगळ्यांसाठी असते, तिथं देव कधीच उशीर करत नाही. म्हणूनच स्वामी समर्थ आज सांगत आहे, तू चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे तुला हवं आहे, जेवढं हवं होतं त्यापेक्षा जास्तच मी पाठवणार आहे. आज दुपारी एखादा जुना मित्र, नातेवाईक किंवा एखादं अनपेक्षित संधीचं दार उघडेल. एखादं काम जे खूप दिवसांपासून रखडलं होतं ते पूर्ण होईल. तुझ्या बँक खात्यात एक मोठी रक्कम येईल किंवा कोणी थेट घरी येऊन हातात पैसे देईल. हे कसं आणि कुठून येईल हे तुला समजणारही नाही. पण इतकं मात्र नक्की, स्वामी समर्थांनी दिलेला शब्द कधीच खोटा ठरत नाही. आज तुझ्या घरात जेव्हा पैशांची चाहूल लागेल तेव्हा तुझं मन गहिवरेल. तू डोळे मिटशील आणि म्हणशील, स्वामी, खरंच तुम्ही ऐकलत. मी इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच असं समाधान अनुभवतोय. आणि तिथंच तू लक्षात ठेव, ही केवळ सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, मी केवळ आज नव्हे तर पुढचे अनेक दिवस तुझ्या घरात सुख, समृद्धी, पैसा आणि समाधान पाठवणार आहे. बाहेर काही वेळा असं वाटतं की आपल्याला मिळालेलं नशिबान आहे. पण जेव्हा प्रत्येक गोष्ट थांबते आणि देव कृपा दाखवतो तेव्हा समजतं की आशीर्वाद हाच खरा नशीब आहे. त्यामुळे म्हणतात, तू काही काळ रडलास, सहन केलंस, पण तुझा संयम मला भावला, तुझी श्रद्धा मला भावली. आणि म्हणूनच आज मी स्वतः लक्षात ठेवून आहे, तुझं घर आता रिकामं राहणार नाही. स्वामी सांगतात, तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मी आज धन ठेवणार आहे. फक्त तू त्या धनाचं योग्य रक्षण कर. त्या पैशात तुझ्या आईवडिलांचं औषध असेल, तुझ्या मुलांच्या शाळेची फी असेल, तुझ्या व्यवसायाची नवीन सुरुवात असेल. हा पैसा केवळ नोटांचं रूप नाही, ही माझी कृपा आहे. आता बाळा, जर शांत बस, डोळे मीट, खोल श्वास घे, मनात मन, स्वामी समर्थ माझ्या घरात आले आहेत, त्यांनी आशीर्वाद दिला आहे. आणि तू बघ, तुझ्या घरात अचानक आनंदाचं वातावरण निर्माण होईल. मोबाईलवर एखादा मेसेज येईल, पेमेंट क्रेडिटेड, एखादा कॉल येईल, काम मिळालंय आणि तुझं मन नाचेल. स्वामी सांगतात, मी तुला विसरलो नव्हतो. मी तुला फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि आता वेळ आली आहे. आजचा दिवस लक्षात ठेव. आज मी स्वतः तुझ्या दाराशी उभं आहे आणि आताच आशीर्वाद घेऊन आलोय. बाळा, हे आशीर्वाद केवळ पैशापुरे मर्यादित नाहीत. त्यात प्रेम आहे, सौख्य आहे, आरोग्य आहे, प्रतिष्ठा आहे. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा केवळ घर नव्हे, मनही भरून जातं. आज जेव्हा सूर्य मावळेल आणि तू दिवसाचा शेवट करशील तेव्हा तुझ्या मनात एक विचार येईल, स्वामी खरंच आले होते. आणि तू हात जोडशील, डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच वाक्य उमटेल, स्वामी, तुमचं आभार मानायलाही शब्द कमी पडतात. बाळ, स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझं नशीब बदलणार आहे. तू ज्यासाठी इतके दिवस वाट पाहिली ते तुला आज मिळणार आहे, आणि तेही भरभरून. आणि मी आहे ना तुझ्यासोबत. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा भक्त शुद्ध अंतःकरणाने माझं स्मरण करतो
तेव्हा मीच त्याचं जीवनच बदलून टाकतो. आणि आज तू ज्या क्षणी मनापासून स्वामी समर्थ म्हणालास, त्या क्षणीच तुझ्या घराकडे समृद्धीचं वातावरण वळलंय. बाळा, त्या घरात पैसा टिकत नाही, जिथं पैशाकडे तुच्छतेने पाहिलं जातं. पण ज्या घरात धनाचं महत्त्व समजून घेतलं जातं, जिथं त्याचा उपयोग सत्कर्मासाठी केला जातो, जिथं देव स्वतः लक्ष्मीला सांगतो, जा या भक्ताचा दारात बसव. आज मी तुला सांगतो, एखाद्या अकल्पित मार्गाने तुझ्या हातात एवढी रक्कम येणार आहे की तू काही क्षण विश्वास ठेवू शकणार नाही. तू स्वतः विचार करशील, हे कसं झालं. पण लक्षात ठेव बाळा, ही फक्त तुझ्या मनाची परीक्षा नव्हे, तर माझ्या आशीर्वादाची जाहीर घोषणा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी जेव्हा कृपा करतो तेव्हा गुप्त मार्गाने करतो. एखादे जुनं कर्ज परत येईल, एखादं जुने कागदपत्र अचानक मिळेल, एखादी लॉटरी, बोनस किंवा वारसा अचानक तुझ्या नावावर होईल. तू काही केलेलं नसतानाही त्याचं फळ तुला मिळेल, कारण मी तुझ्या श्रमांची आणि भावनांची किंमत ओळखतो. हे बघ बाळा, ज्यावेळी सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींनी एक गुप्त दार उघडलेलं असतं. ते दार फक्त श्रद्धेच्या डोळ्यांनी दिसतं आणि तू आज त्या दाराजवळ पोहोचला आहेस. फक्त त्या दाराची कडी उघडण्यासाठी एकच गुरुकिल्ली लागते, विश्वास. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. जे पैशासाठी तू धावत होतास, तो पैसा आता तुला शोधत तुझ्याकडे येणार आहे. पण लक्षात ठेव, त्या पैशाचं पावित्र्य राख, कारण हे केवळ धन नाही, हे स्वामी समर्थांचा प्रसाद आहे. पण आता तुझ्या घरात केवळ पैसा नव्हे, तर समाधान, सुसंवाद, सौख्य आणि शांतही येणार आहे. कारण स्वामींची कृपा एकाच गोष्टीवर थांबत नाही, ती ओघाने येते. जशी एखाद्या पाण्याच्या झऱ्याची धार, सतत वाहणारी, ताजीतवानी आणि जीवनदायी. आज तू एखाद्या पावलाखाली एखाद्या गरजूला मदत करशील, तर तुला त्याच्या आशीर्वादासोबत स्वामींचा परतावा देखील मिळेल. कधी कधी ₹1 जास्त मिळण्यापेक्षा एक प्रेमाने दिलेला आशीर्वाद हजारो रुपये मिळवून देतो. स्वामी समर्थ हे सांगतात, पैसा साठव पण पुण्य साठ. बाळा, मी हे सगळं तुला सांगतोय कारण आजपासून तुझ्या जीवनात आनंदाची आणि समृद्धीची एक नवीन लाट, नवीन पहाट येणार आहे. ही पहाट केवळ स्वप्नात नव्हे, तर वास्तवात असेल. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला आता हात पाय फुटतील. जे तुला अशक्य वाटत होतं ते शक्य होईल, कारण स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा भक्त अपयशातही मला आठवतो, तेव्हा यश मी त्यांचं बनवतो. तुला आता जे मिळेल त्यावर तुझं हक्क आहे, कारण तू खूप काळ फक्त इतरांसाठी जगलास, आपल्या घरांचा विचार करत राहिलास, स्वतःच्या गरजा मागे टाकल्या. आणि म्हणूनच आज स्वामी समर्थ तुला तुझं योग्य स्थान, योग्य मान आणि योग्य धन देणार आहे. तुझं आयुष्य आता बदलणार आहे. हळूहळू तुझ्या हातात नवनवीन संधी येतील. पैशासोबत प्रतिष्ठा, समाजात मान आणि मनशांती देखील मिळेल. आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामींचा नेहमीच पाठिंबा. बाळ, डोक्यावरून संकटाचं सावट निघून जाते, अंधार संपतोय आणि आता एक नवीन उजेड तुझ्या आयुष्यात प्रवेश करतोय. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून प्रत्येक दिवस तुला नवं काहीतरी देईल. कधी चांगली बातमी, कधी अचानक आलेले पैसे, कधी मिळालेली सवलत, तर कधी दुसऱ्यांनी दिलेला सन्मान. कारण तू आता माझ्या कृपेच्या झोनमध्ये आला. पैशाचं झाड आता तुझ्या अंगणात उगम पावले. त्याला रोज श्रद्धेच्या पाण्यानं पाज. त्या झाडाची फुलं म्हणजे समाधान आणि फळं म्हणजे समाधानकारक संपत्ती. आज तुझ्या घराच्या अंगणात पावलं पावले समृद्धीचं पाणी साचू लागले. तू घरात बसून असशील आणि अचानक एखादा फोन येईल, तुमचं जुने कर्ज मंजूर झालं आहे, किंवा तुम्हाला एक नवा प्रोजेक्ट मिळाला आहे, किंवा तुमच्या खात्यात अमुक रक्कम जमा झाली आहे आणि तू त्या क्षणी डोळे मिटून फक्त जय जय स्वामी समर्थ म्हणशील. हे काही चमत्कार नाही बाळा, हे आहे तुझ्या श्रद्धेचं उत्तर. हे आहे त्या प्रत्येक रात्रीचं फळ, जेव्हा तू रडत असताना देखील देवाला मनोमन हाक मारली होतीस. स्वामी म्हणतात, मी त्या प्रत्येक अश्रूला पाहिलंय, मी त्या प्रत्येक श्वासाला ऐकलंय आणि आता मी त्या प्रत्येक वेदनेला सुखात रूपांतरित करतोय. पैसा म्हणजे केवळ नोटा नाहीत बाळा, पैसा म्हणजे त्या समस्यांचं उत्तर आहे, ज्या तुला आजवर जगायचं कारण देत होत्या. तुझं घर ज्यावेळी पैशासाठी तडफड होतं, तेव्हा तुझं मन फाटत होतं. पण आता स्वामींची कृपा, त्याच्यामुळे तो पैसा तुला केवळ खर्चापुरता मिळणार नाही, तो तुला सुरक्षित वाटणं, भविष्य रचणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू इतका दिवस वाट पाहिलीस ना, आता तुझा केवळ वेळ सुरू झालाय. पण फक्त स्वतःसाठी नाही, तुझ्यासोबत ज्यांनी कधी मागे उभं राहून तुझी साथ दिली
त्यांनीच आता तू घेऊन पुढे चालणार आहेस. खरी कारण समृद्धी तीच असते जी आपल्यासोबत इतरांनाही पोचते. आता तू बघशील, ज्या लोकांनी तुला नकार दिला, तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तेच लोक उद्या तुला शोधत येतील. जे तुला काहीच करू शकत नाही असं म्हणाले होते, तेच लोक उद्या तुझं कौतुक करतील. आणि हे सर्व होईल फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने. आजपासून प्रत्येक दिवस हा एक आशीर्वाद बनणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त पैसा मिळाला की संपलं असं समजू नकोस. तू आता माझ्या मार्गावर चालायला लागलायस आणि मी तुझ्या पुढे वाट दाखवत उभा आहे. तुझ्या आयुष्यात आता केवळ धन येणार नाही, तर ज्ञान येईल, नवे मित्र येतील, आत्मविश्वास येईल आणि सर्वात मोठं म्हणजे समाधान येईल. तुझ्या घरात जेव्हा ताटात भरभरून अन्न असेल, तेव्हा तू त्या अन्नाकडे पाहून डोळ्यातून पाणी काढशील. कारण तू आठवेल, काही दिवसांपूर्वी या ताटात चटणी आणि भाकरी होती, पण आज स्वामींनी स्वतः त्या ताटात समृद्धी वाढली आहे. स्वामी म्हणतात, मी आहे, म्हणूनच तुला भीतीचं काहीच कारण नाही. तू आता निर्धास्त राहा. एक एक संधी तुझ्या पायाशी येणार आहे, एक एक यश तुझ्या उंचीत पडणार आहे आणि एक एक चमत्कार तुझ्या जीवनाला तेज देणार आहे. आजपासून तू ज्याच्या मागे धावत होतास, तो पैसा, तो यश, ती संधी, आता ती तुझ्या मागे धावेल. तू फक्त मन शांत ठेव, श्रद्धा ठेव आणि वेळोवेळी फक्त एवढंच मन जय जय स्वामी समर्थ. आज तू उठशील आणि घरात जणू काहीतरी बदलेल जाणवेल. आकाश निरभ्र वाटेल, घरात शांततेचा एक प्रसन्न सुगंध पसरेल. जणू स्वामी समर्थ स्वतः तुझ्या घरात पाऊल ठेवून गेले असावे. तू आजच्या नव्या उमेदीने दिवसाची सुरुवात करशील आणि त्या क्षणी तुझ्या जीवनात एक अशी बातमी येईल की तू हादरून जाशील आनंदानं. कदाचित एखादी जुनी प्रॉपर्टी विकली जाईल, एखादी जमीन उंच भावात निघेल, कुठून तरी शेअर मार्केटमधून, लॉटरीतून, इनामातून किंवा कंपनीतून बोनस मिळेल. कदाचित एखाद्या क्लायंटने जुना थकबाकीचा मोठा पेमेंट पाठवला असेल. आणि हे सगळं स्वामींचं काम आहे बा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भक्तासाठी मी काय करू शकत नाही, तू फक्त माझं नाव घेत राहावं. आज तू घेतोसच ना, रोज सकाळी, रोज रात्री, प्रत्येक अश्रूत, प्रत्येक प्रार्थनेत तू माझं नाव घेतलंस, म्हणून आज मी तुझ्या प्रत्येक हाकेला उत्तर देतोय. स्वामींनी आता तुझ्यावर लक्ष ठेवलेलं आहे, तुझ्या प्रत्येक कृतीकडे आता ते पाहत आहे. त्यामुळे तुला आता गरज नाही कोणालाही काही सिद्ध करण्याची. तुझं यश बोलणार आहे, तुझं नशीब सांगणार आहे की हा तो भक्त आहे ज्याला स्वामी समर्थांनी स्वतः आशीर्वाद दिला आहे. बाळा, लक्षात ठेव, पैसा हा जेव्हा येतो तेव्हा केवळ खिशात भरतो, पण जेव्हा स्वामींनी दिला असतो तेव्हा तो आयुष्यात बदलतो. आजपासून तुझ्या घरात फक्त नोटांचं येणं नाही, तर घरातली प्रत्येक गोष्ट, भिंती, छत, फर्निचर, कपाट, अंगण सगळं नवीन वाटेल. कारण जिथे समाधान असतं तिथे सगळं सोन्यासारखं झळकतं. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याची नवीन अध्याय सुरू करायची वेळ आली आहे. जुनं दुःख, जुनी अपयश, जुने संघर्ष हे सगळं मी आता मिटवत आहे आणि त्यांच्या जागी ठेवत आहे आनंद, विजय आणि भरभराट. कदाचित उद्या तुला अशी संधी मिळेल जी संपूर्ण कुटुंबाचं भवितव्य बदलवेल. कदाचित तू ज्याला मदतीला धावलास तोच व्यक्ती तुला मोठा प्रोजेक्ट देईल, तुझ्या व्यवसायात वाढेल, नोकरीत प्रमोशन मिळेल किंवा नवीन स्रोत उगम पावेल. बळा, आजपासून प्रत्येक वेळा जेव्हा तू स्वामी समर्थ म्हणशील तेव्हा एक अदृश्य हात तुझ्या पाठीशी राहील. जेव्हा तुला घाबरायला वाटेल तेव्हा तो हात तुला धीर देईल. जेव्हा मन गोंधळेल तेव्हा तोच हात वाट दाखवेल आणि जेव्हा सगळं हरवलं वाटेल तेव्हा तोच हात तुला नव्याने उभं करेल. हे काही साधं वचन नाही, हे स्वामींचं वचन आहे आणि स्वामी कधीच आपलं वचन मोडत नाही. पण आता वेळ आली आहे आनंदात जगायची. खूप संपलं, दुःख संपलं, आधार संपला आणि आता उजेडाचा मार्ग सुरू झालाय. स्वामी समर्थ म्हणतात, मी आलोय, आता तुझं काहीही वाईट होणार नाही. ज्याचं मन माझ्यात गुंतलेलं असतं त्यांचं जीवन मी स्वतः उंचवतो. आज तू ज्या भावनेने हाक मारलीस त्या हाकेला उत्तर देण्यासाठीच तर मी हे वाक्य लिहितोय. बाळा, जरा विचार कर, गेल्या काही दिवसांमध्ये तू किती संकट सोसलीस, किती वेळा मनातून तुटलास, कधी हातात काही उरलं नाही, कधी डोळ्यात अश्रू राहिले आणि कधी स्वतःवरच विश्वास उरला नाही. पण एक गोष्ट मात्र तू कधीच सोडले नाही आणि ती म्हणजे स्वामी समर्थांवरील श्रद्धा. तेच तर स्वामींना भावतं. बाळा, तू सगळं गमावून सुद्धा माझा धागा हातात घट्ट धरलास. आता माझं कर्तव्य आहे तुझं जीवन सुखद करायचं. आज जेवढं तुझ्या हातात येणार आहे
तेवढं कदाचित तू मागितलंही नव्हतं. पण स्वामी समर्थ म्हणतात, मी भक्ताला नेहमी त्याच्या अपेक्षापेक्षा जास्त देतो. कारण माझी कृपा मोजून मिळत नाही, ती वाहतच राहते. बाळ, आता अशी एक गोष्ट घडू लागेल की तुला प्रत्येक दिवस नवा वाटेल. कोणीतरी अचानक येऊन काही मदतीचा प्रस्ताव देईल, कोणीतरी विसरलेलं देयक चुकवेल, कदाचित एखादा नवीन व्यवसाय सुरू होईल किंवा जुना व्यवसाय एवढा तेजीत चालेल की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. या सगळ्या घटना चमत्कार वाटतील, पण त्या चमत्कार नाहीत, त्या आहेत स्वामी समर्थांची कृपेची निशाणी. बाळा, आता तुझ्या हातून जी प्रत्येक कृती होईल ती फलदायी ठरणार आहे. तुझं बोलणं, तुझा विचार करणं, तुझं चालणं सर्व काही सकारात्मकतेने भरलेलं असेल. तू जिथे पाऊल टाकशील तिथं संधी तयार होईल. तू जिथे नजर टाकशील तिथे समाधान उमटेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या मागे आहे, पुढे आहे आणि तुझ्या मनात सुद्धा आहे. तू जेव्हा काही चांगलं करशील ते माझ्याच प्रेरणेतून होईल. आता तू गरीब नाही राहणार. तुझं मन, तुझं घर, तुझं नशीब सगळं बदलत चाललंय. हे फक्त पैशांचं परिवर्तन नाही, हे जीवनाचं रूपांतर आहे. स्वामी सांगतात, तू जेव्हा हसतोस तेव्हा माझं हृदय आनंदित होतं. तुझ्या चेहऱ्यावरची आशा तुझ्या घरातल्या समृद्धीपेक्षा मोठी आहे. आज जेव्हा सूर्य मावळेल तू घराच्या गच्चीवर उभा राहा आणि मनात विचार कर, किती मोठं आभार मानावं स्वामींचं. ते तर मोजताच येत नाही. तुझं घर आता भक्तीने भरलेलं आहे, तुझं जीवन आता यशाने सजलेलं आहे आणि तुझं मन आणि स्वामी समर्थांच्या कृपेने ओसंडून भरलेलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या घरात नेहमी भरभराट राहील. तुझ्या हाती असलेली रक्कम कधीही कमी होणार नाही, कारण आता मी स्वतः तुझं नशीब लिहायला बसलोय. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात सात्विकता, विश्वास आणि प्रेम असतं तिथं मी स्वतः वास करतो. बाळा, हे सगळे ऐकत असताना तू कदाचित डोळे मिटून बसला असेल. तुझ्या डोळ्यांपुढे आता काही महिन्यांपूर्वींचं ते चित्र उभं राहत असेल. घरात पैसे नव्हते, हातात मोबाईल होता, पण रिचार्ज करायला सुद्धा दुसऱ्याची वाट पाहायची वेळ आली होती. संध्याकाळी चहा प्यायचाही खर्च जपून करावा लागत होता. कधी घरात किराणा असायचा नाही, तर कधी औषध विकत घ्यायचं चिंता असायची. पण आता बघ, स्वामी समर्थ म्हणतात, मी मनात एक अन्न देईन, कपड्यात सन्मान देईन आणि मनात समाधान देईन, कारण आता तुझं जीवन माझ्या नियंत्रणात आहे. बाळ, हीच वेळ आहे जी वेळ तुझ्या धैर्याची फळ देणारी आहे. पैसा फक्त बँकेत भरायचा नसतो, तो मनात आत्मविश्वासही भरतो. आणि आता जे काही येणार आहे ते तुला तुटलेल्या आत्मविश्वासाचं नवसंजीवन देणार आहे. आज स्वामी तुझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याकडे लक्ष ठेवून आहेत. तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे, तुझ्या आईवडिलांच्या औषधासाठी लागणारा खर्च, तुझ्या पत्नीच्या मनातील एखादी जुनी इच्छा आणि तुझं स्वतःच हरवलेलं स्वप्न, हे सगळं आज स्वामी समर्थ जुना जिवंत करत आहे. स्वामी म्हणतात, फक्त तू माग, मी देण्याची तयारी ठेवली आहे. तुझ्या झोळीत मी इतकं भरून देईन की तुला स्वतःला आश्चर्य वाटेल. बाळा, आजपासून प्रत्येक बन तुझ्यासाठी वरदान ठरणार आहे. ज्या वाटा आजवर बंद होत्या त्या उघडतील. जिथं तुला नाही ऐकायचं मिळालं तिथंच आता हो उमटेल. जे गमावल्याचं दुःख होतं त्याची भरपाई होईल. जे स्वप्न अर्धवट राहिलं होतं त्याला आता पूर्णत्व मिळेल. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आता मी स्वतः एक नवीन पर्व सुरू करते. हे पर्व केवळ चमत्काराचं नसेल, तर माझ्या भक्ताच्या अधिष्ठानांचं असेल. बाळ, हे जे चाललंय ते तुझ्यासाठी एक पवित्र यज्ञासारखं आहे. प्रत्येक ओळीमागे, प्रत्येक क्षणामागे कृपेचं अर्थ सामर्थ्य आहे. जेव्हा तू ही वाक्य ऐकतोस तेव्हा फक्त कान नव्हे, तुझं मनही भारून जातं. पैसा आता तुला कमी वाटणार नाही. पैसा केवळ आकड्यांमध्ये नसेल, तो असेल तुझ्या घरातल्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये, तुझ्या मुलाच्या नव्या शाळेच्या बॅगेत, तुझ्या आईच्या डोळ्यातून येणाऱ्या समाधानाच्या अश्रूत आणि तुझ्या मनात निर्माण होणाऱ्या त्या नित्य नवीन आश्वासक विचारांमध्ये. स्वामी म्हणतात, तू केवळ माझ्यावर श्रद्धा ठेव, मी तुझं भविष्य उजळून टाकीन. जे गमावलं त्याचा शोक करू नकोस, मी त्याच्या दुप्पट देणार आहे. स्वामी म्हणतात, भक्ताच्या ओठावर माझं नाव असेल तर त्याच्या नशिबात अंधार टिकणारच नाही. बाळाता जरा डोळे मिटून एक क्षण विचार कर. आजपर्यंत तू किती स्वप्न पाहिलीस? एक छोटं घर, 4 भिंती, घरात असणारे चेहरे, थोडे पैसे, एक सन्मानांचं जीवन. या सगळ्या गोष्टी तुझ्या डोळ्यासमोर तर असायच्या, पण खिशात मात्र शून्य. मग मन हळूहळू थकलं, स्वप्न पाहण्याची हिंमतही उरली नाही. पण बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, मनात असलेली इच्छा जर निरपेक्ष असेल,
तर ती माझ्या कृपेने लवकरच पूर्ण होते. आणि आता वेळ आली आहे तुझी प्रत्येक सुप्त इच्छा प्रत्यक्षात येण्याची. तू आजवर जे पाहिलं नाही ते आज दिसेल. ज्या लोकांनी तुला नाकारलं ते लोक आज तुला मान सन्मान देतील. जे पैसे तुला मिळायला हवे होते पण वेळेच्या कमीमुळे राहून गेले, ते पैसे आता दुप्पटीने तुझ्या हातात पडतील. बाळा, आता तुझं मन शांत होईल. म्हणूनच स्वामी म्हणतात, आधी मी तुझ्या मनात शांती आणतो, कारण शांत मनातच मी माझी कृपा भरतो. कदाचित तुझ्या आयुष्यात एखादा असाच दिवस यावा असं वाटत असेल. त्या दिवशी घरात पैशांची कमतरता नसेल, ज्या दिवशी कोणतीही काळजी नसेल, ज्या दिवशी तू स्वतःवरच अभिमान हसशील. तर बाळा, ती वेळ आजपासून सुरू झाली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात पैशाचा नुसता ओघ नाही, तर अन्न, वस्त्र, निवारा आणि आत्मिक समाधान याचाही वर्षा होईल. ज्यांना तू लहान समजलं, ज्यांनी तुला कधी नाकारलं, ते आज तुला विचारतील, तुझ्या आयुष्यात हे सगळं एकाकी कसं घडलं? आणि तू फक्त एकच उत्तर देशील, स्वामी समर्थ. स्वामींचं नाव इतकं प्रभावी आहे की ते नुसतं उच्चारलं तरी संकट मागे वळतात, आणि तू तर दिवस रात्र त्यांचं नाम स्मरणात राहतो. म्हणून स्वामी आता तुला रिकाम्या हातानं पाठवणार नाहीत. ते तुला देणार आहेत स्थिरता, प्रतिष्ठा, संपत्ती आणि भक्तीतले अश्रू. हे बघ बाळा, प्रवास संपलेला नाही. ही वेळ सुरुवात आहे त्या युगाची जेव्हा स्वामी समर्थ तुला माझा भक्त म्हणून ओळखत देतील. स्वामी समर्थ म्हणतात, या क्षणाला जितक्या प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने स्वीकारशील, तितकीच मोठी कृपा आज तुझ्या जीवनात उतरणार आहे. आज घरात येणारी ही मोठी रक्कम केवळ पैशाच्या स्वरूपात नाही, तर ती एक नवजीवन घेऊन येणार आहे. आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण तुला भरभरून काही ना काही देऊन जाणार आहे. जे काही अडथळे, जे काही अडचणी तुझ्या मनात आहे, ते स्वामी समर्थांच्या कृपाशक्तीने आज दूर होणार आहे. हे लक्षात ठेव. जेव्हा आपण देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो तेव्हा सर्व काही शक्य होतं. आज तुला जो अचानक लाभ होतोय तो फक्त नशीब नाही, ती आहे तुझी भक्ती, तुझी श्रद्धा आणि तुझं सात्विक मन. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या पाठी मी सदैव उभा असतो. त्याच्या दुःखात, त्याच्या संघर्षात मी त्याच्यासोबत चालतो. आणि जेव्हा काळोख फार वाटतो तेव्हा माझं तेज त्याच्या जीवनात दिवा बनून प्रकटतं. आजचं हे तेज, हा प्रकाश तुझ्या घरात शिरत आहे आणि लक्ष्मी मातेच्या चरणाचा वास तुझ्या घरात झाला आहे. लक्ष्मी मातेची ही भेट म्हणजे तुझ्या पवित्र मनाचं फळ आहे. ज्याचं मन शुद्ध असतं, ज्याचं आचरण सात्विक असतं, त्याच्यावर स्वामी समर्थ आपली विशेष कृपा करत असतात. आज तू एक नवीन प्रवेश करतो आहेस. आजपासून तुझं भाग्य बदलणार आहे. जिथं 1 रुपयांचं मूल्यही तुला वाटायचं, तिथं आता हजारो लाखो रुपयांची सहज प्राप्ती होईल. पण स्वामी म्हणतात, पैसा आला तरी नम्रता सोडू नकोस. तो पैसा इतरांच्या भल्यासाठी वापर, तिथंच माझं खरे दर्शन आहे. स्वामी समर्थांच्या या वाक्यामधून आपण शिकतो की संपत्ती ही साधन आहे, साध्य नाही. ती आपल्या आयुष्याला सुखमय करण्यासाठी आहे, अहंकार वाढवण्यासाठी नाही. म्हणूनच आज तुला जी रक्कम मिळाली आहे तिचा योग्य प्रकारे उपयोग कर. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू न आणता त्यांच्या ओठावर हास्य फुलव. इथंच खरी भक्ती आहे. म्हणून आज मिळालेली ही रक्कम तुझं जीवन बदलेलच, पण इतरांचं जीवन हे तुला बदलायची संधी देईल. आणि हीच खरी रक्कम कृपा आहे. आता हे सारे ऐकून तू मनात विचार करतोस, हे खरंच घडेल का? आणि स्वामी समर्थ म्हणतात, शंका हे अंधकार आहे, श्रद्धा हे प्रकाश आहे. म्हणून शंका सोड, विश्वास ठेव, कारण तुझंच नशीब आज पूर्णपणे बदलणार आहे. आजचं तुझं घर म्हणजे देवाचं मंदिर आहे. जिथं पूर्वी चिंतेचा वास होता तिथं आता समाधानाचं दरवळ आहे. जिथं काळजी होती तिथं आता समृद्धी आहे. आणि जिथं रिकामपण होतं तिथे आता धन, समाधान आणि प्रेम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा वेळ येते तेव्हा ब्रह्मांड तुझ्या बाजूने काम करतं. आणि आजचं हे क्षण म्हणजे ब्रह्मांडाने तुझ्यासाठी पाठवलेली भेट आहे. आता ती आनंदाने स्वीकार आणि आपली श्रद्धा अजून दुप्पट कर. ही संपत्ती तुला केवळ आर्थिक समृद्धी देणार नाही, तर मानसिक, आध्यात्मिक समाधान देणार आहे. तू ज्यांच्यावर प्रेम केलंस, त्यांच्यासाठी स्वप्न पाहिलीस, त्यांना तुझ्या यशात सहभागी करू शकशील. स्वामी समर्थांच्या कृपाशक्तीचा प्रभाव इतका गूढ पण सोपा आहे की एकदा का त्यांनी ठरवले की त्यांच्या भक्ताच्या घरात पैसा यायचा, तर मग ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती तो अडवू शकत नाही. तेच तर आज घडतंय. हे ऐकताना तुझ्या मनात एक आध्यात्मिक शांतता, एक स्फूर्ती निर्माण झाली असेल. ती स्वामींनी उपस्थिती आहे. हे फक्त बोलत नाही, ते तुझ्यासोबत चालतात, तुझ्या मनात सामावतात आणि तुला मार्ग दाखवतात. स्वामी समर्थ म्हणतात, आज जे काही तुमचं हरवलं होतं
ते सगळं परत मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा तुमच्यावर संकट आलं, पैसा गेला, नातेसंबंध तुटले आणि घरात शांततेऐवजी चिंता भरली होती, त्या काळाचं फळ आज संपणार आहे. कारण स्वामींच्या दृष्टीने काहीही हरवत नाही, सगळं योग्य वेळी परत मिळतं आणि आज ती वेळ आली आहे. स्वामी म्हणतात घरातला प्रत्येक कोपरा आता लक्ष्मीमय होणार आहे. तुझं पाकीट रिकामं वाटत असेल, पण आता तेच पाकीट भरून वाहणार आहे. स्वामी समर्थ महाराजांनी आशीर्वाद दिला आहे की जेवढं आजवर तुम्ही गमावलं आहे त्याच्या दुप्पट येणार आहे आणि हे कुठून येईल हे कळणारही नाही. अचानक काळ पूर्ण होतील, काम पूर्ण होतील, अचानक जुनी दिनेनी फोडलेली जातील आणि अचानक एखादी गुंतवणूक यशस्वी होईल. हे स्वामींचा चमत्कार. स्वामी म्हणतात तुझं मन खचलेलं आहे, पण आतून एक नवा आवाज येतोय, सगळं सुरळीत होईल, हाच माझा आवाज आहे असं स्वामी सांगतात. तुझं ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्यांच्याकडून फसवणूक झाली त्यांचं दुःख सोडून द्या, कारण आजपासून स्वामी स्वतः तुझ्या बाजूने उभे राहणार आहेत. तुमच्या हातून ज्यांनी पैसे नेले, ज्यांनी तुमच्या विश्वासाची गदारी केली, त्यांचा आता उत्तर मिळेल त्यांना. तुम्ही फक्त मात्र तुमचं मन स्वच्छ ठेवा, कारण स्वामी म्हणतात माझं काम न्याय देणं आहे आणि मी माझं काम सुरुवात केलं आहे. स्वामींनी तुझ्या घरात स्थिर लक्ष्मीचं आगमन केलं आहे, म्हणजे असा पैसा जो फक्त येऊन जात नाही, तर टिकतो, वाढतो आणि सर्वांनाच उपयोगी पडतो. घरात आनंद येतो, आपुलकी वाढते आणि मन प्रसन्न राहतं. स्वामी समर्थ म्हणतात आज तुझ्या हातात सोनं लागणार आहे, पण हे सोनं फक्त दागिन्याचं नाही, तर संधीचं आहे. एक नवीन दार उघडणार आहे, काहीतरी नवीन संकल्पना, नवीन संधी किंवा एखादा नवीन व्यवसाय ज्यातून मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तुमचं मन शांत ठेवा, स्वामींच्या नावाचा जप करत राहा. दररोज फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून म्हणा स्वामी समर्थ माझ्या घरी सुख येऊ दे, आणि स्वामी समर्थ म्हणतात माझं नाव घेतलं की मी हजेरी लावतोच. हे ऐका, स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांनी कोणी थांबू शकत नाही. आजवर तुम्हाला अडवलं गेलं, रोखलं गेलं, पण आता तो काळ गेला. आता पुढे कोणी तुम्हाला थांबवणार नाही. स्वामी म्हणतात आज मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे. कोणी अडचण आली आणि तशीच राहणार नाही, तिचं रूपांतर संधीमध्ये होईल. चालत राहा, मनात श्रद्धा ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं गरीब गरजू माणसांना मदत करा, कारण जिथे दान असतं तिथे धन स्थायिक होतं. स्वामी समर्थ म्हणतात जे देतोस ते 100 पटीने परत येतं. तुझ्या घरात अंधार फक्त काळजीचा होता, आता माझ्या कृपेचा उजेड त्याला दूर करणार आहे. एक मागून एक चांगल्या बातम्या यायला लागल्या. मुलाने नोकरीत प्रमोशन मिळवलं, ज्याचा व्यवसाय थांबला होता त्याला परत मोठा ऑर्डर मिळाला. शेजारीही आश्चर्यचकित झाले, एवढं चांगलं सगळं एका दिवसात कसं काय झालं. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा श्रद्धा आणि संयमाचा दीप मनात ठेवतं तेव्हा देव कृपा करण्यास मागं पुढं पाहत नाही. आणि खरंच त्या घरातील माणसं आता दररोज स्वामींचं स्मरण करू लागली. पैशासोबतच मन शांती, प्रेम आणि आनंदही घरात बसला. एक दिवस ती वृद्ध आई म्हणाली, बाळा मला वाटायचं की माझं जीवन भरलं संकटाने, पण आता वाटतं की ही स्वामींची परीक्षा होती. ते बघत होते की आपण किती काळ थांबतो. जो थांबतो, सहन करतो आणि मला सच्च्या मनाने बोलवतो त्याच्या माझं प्रेम ओसंडून वाहतं. आणि आज त्या घरात तेच होत आहे. सर्व बाजूने भरभराट, शुभ बातम्या आणि समाधानाचे क्षण मिळत आहे. आज त्या घरात स्वामी समर्थांचा एक छोटा कारभार झाला आहे. रोज कुटुंब एकत्र बसून जप करतं, रोज सकाळी एकमेव विचार असायचा आजही काहीतरी चांगलं होणार, आणि दररोज खरंच काहीतरी चांगलं घडत होतं. स्वामी म्हणतात तुझ्या घरात येणारी रक्कम ही केवळ नाण्याने नाही, ती माझ्या कृपेची ओढ आहे. जेव्हा मी येतो तेव्हा रिकामं काहीच राहत नाही. सांगायचं तात्पर्य हे, संकट कितीही असली, परिस्थिती कितीही अवघड असली, पण जर तुम्ही न थकता, न कंटाळता, न कुरकुरता फक्त श्रद्धा ठेवली आणि स्वामी समर्थांना हाक मारली, तर त्यांच्या कृपेच्या तुमच्या दाराशी केवळ पैसेच नव्हे तर प्रेम, समाधान, आनंद आणि यशही येऊन उभं राहतं. माझं काम आहे येणं, तुमचं काम आहे साथ घालणं. स्वामी समर्थ म्हणतात ज्यांचं मन स्वच्छ, नितळ आणि भक्तिभावाने भरलेलं असतं तिथे देव स्वच्छ वास करतो. आणि खरंच त्या घरात आता केवळ पैसे नव्हे तर स्वामींचं पावित्र्य भरून राहिलं होतं. प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात स्वामींची उपस्थिती जाणवू लागली होती. घरात कोणतंही काम असो, लहान सहजही, आधी जय जय स्वामी समर्थ असं गजर व्हायचाच. एक दिवस एक वृद्ध ब्राह्मण त्या घरात आला. त्याचे कपडे फाटके होते, पाय थकलेले होते आणि चेहऱ्यावर उपासमारीची झलक होती. घरातल्या गृहिणीने त्याला प्रेमाने पाणी दिलं, जेवण वाढलं आणि पाय धुवून दिले. बुद्धाने जेवण झाल्यावर डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तो म्हणाला तुम्ही ज्यांचं स्मरण करता तेच इथे आहेत, मी तोच आहे.
क्षणात त्याचा चेहरा उजळला. तो वृद्ध नाही, तोच पौराणिक प्राणी जो सगळं सांगत होता. स्वामी समर्थांचं एक रूप. क्षणात ते अदृश्य झाले, पण त्यांच्या आशीर्वादाचा प्रकाश त्या घराला कायमचा उजळून गेला. त्याच क्षणाला घरात एक अद्भुत प्रकाश उसळला, जणू स्वर्गातून सर्वांना सृष्टी झाली. घरातले सर्व सदस्य घरी होऊन गेले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हे, ते परम आनंदाचे अश्रू होते. स्वामी समर्थ म्हणतात, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, फक्त तुम्ही मला हाक द्या. माझ्या नावात इतकी शक्ती आहे की तुमचं भाग्य बदलून टाकेन. आता त्या घरात रोज संध्याकाळी भजन, नामस्मरण आणि स्वामींच्या लीला ऐकण्याचा कार्यक्रम होऊ लागला. गावकरी सुद्धा त्या घरात येऊ लागले, कारण तिथं आता एक चैतन्य नांदू लागलं आहे, ते कुठेही सापडत नाही. एका वेळेस जे घर दुर्लक्षित होतं, आज तेच घर स्वामींचं मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथं जे जात त्याच्या आयुष्यात चमत्कार करतो, अशी गावात एक श्रद्धा निर्माण झाली होती. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी मी स्वतः आलो की लोकांना समजतच नाही, पण माझा स्पर्श एकदा झाला की सगळं आयुष्य बदलून जातं. ही कथा एका कुटुंबाची नाही, ही कथा तुमच्यासाठीही आहे. जी श्रद्धा असते जिथं कृपा आपोआप ओसंडून वाहते. फक्त एकदा मनापासून म्हणा, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणाले, तुमचं मन शुद्ध आहे, भक्ती खऱ्या अर्थाने केली आहे, म्हणूनच मी स्वतः आलो आहे. आता केवळ तुमच्या घरात नव्हे, तर तुमच्या वंशात, तुमच्या जीवनात आणि या संपूर्ण गावात माझा आशीर्वाद राहील. इतकं बोलून स्वामींच्या पायीस एक सुवर्ण पात्र प्रकट झालं. त्या पात्रात निरंतर धान्य, सुख आणि समाधान वाहत होतं. स्वामी म्हणाले, हे पात्र आता तुमचं आहे, पण हे केवळ तुमच्यासाठी नसेल, ते जो कोणी तुम्हाला मदतीसाठी येईल, त्याला मदत कराल, त्यालाही माझ्या कृपेचा भाग मिळेल. आता ते कुटुंब केवळ स्वतःसाठी न जगता संपूर्ण गावासाठी झटू लागलं. त्यांच्याकडे अन्न नव्हतं, त्यांना अन्न. ज्यांच्याकडे पैसा नव्हता त्यांना मदत, आणि ज्यांना आश्रय नव्हता त्यांना घर. असं करत करत त्यांनी पूर्ण गावाला कायापलट केला. गावात आता दर गुरुवारी स्वामी समर्थांचा भव्य कीर्तन सोहळा होऊ लागला. हजारो लोक दूरवरून यायला लागले. भक्तिवाद चिंबवून जेव्हा सगळं गाव एकमुखाने म्हणत असे, जय जय स्वामी समर्थ, तेव्हा आकाशही त्या घोषात सामील झाल्यासारखं वाटायचं. एकदा एक श्रीमंत माणसाने त्या कुटुंबाला विचारलं, तुम्ही एवढा पैसा, एवढं वैभव कमावलं, त्यानं स्वतःसाठी काहीच नाही घेतलं. गृहपती म्हणून म्हणाला, हसून म्हणाला, स्वामी समर्थांनी आम्हाला एवढं दिलं की आता काहीही घ्यायचं उरलेलं नाही. तेव्हा त्यांच्या चरणाशी नातं जुळलं. जेव्हा सगळं काही मिळालं, स्वामी समर्थ म्हणतात, जे इतरांना देता त्याला मी 1000 पटीने परत देतो. आणि त्या कुटुंबाने हेच खरं करून दाखवलं. कथा इथे संपत नाही, कारण स्वामींच्या कृपेची कथा कधीही संपत नाही. ते सुरू होते तिथूनच, जिथून मन श्रद्धेने भरलेलं असतं आणि जिथे ओठावर असतो एकच मंत्र, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे आशीर्वाद म्हणजे फक्त काही चमत्कारिक घटना नव्हत्या, तर तो एक शाश्वत बदल होता, माणसाचा, समाजाचा आणि संपूर्ण जीवनाचा. गावकऱ्यांच्या नजरेत एक वेगळंच तेज झालं होतं. गरीब, श्रीमंत, जात, धर्म हे सारे भेदभाव नाहीसे झाले होते. सर्वांनी एकमेकांना भावाने, भक्तीने आणि आपुलकीने पाहायला सुरुवात केली होती. त्या कुटुंबाचे घर आता एक तीर्थक्षेत्र झालं होतं. रोज शेकडो लोक तिथे यायचे, भक्त स्वामींच्या त्या सुवर्ण पात्राचे दर्शन घ्यायला. परंतु ते पात्र कुणालाही संपत्ती दाखवत नसे. फक्त ज्या भक्ताचं मन स्वच्छ असेल, ज्याच्या डोळ्यात श्रद्धा असेल, त्यालाच त्या पात्रात काहीतरी मिळायचं. एकदा एक श्रीमंत व्यापारी आला. त्याने पात्राकडे पाहून मोठ्या अभिमानानं विचारलं, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मी अजूनही दुःखी आहे. हे पात्र मला काय देईल? तेव्हा त्या कुटुंबातील आजोबा असले आणि म्हणाले, स्वामी समर्थ म्हणतात, खरा आनंद बाहेरून मिळत नाही, तो आतून जागृत होतो. हे पात्र तसंच आहे. जसं मन तयार नसेल तर हे पात्र तुला रिकामच वाटेल. त्या व्यापाऱ्याने डोळ्यात पाणी आणून तो अनुभवाने घेतला. त्याला स्वामींचं दर्शन झालं आणि त्या क्षणीच त्यांच्या जीवनातील खऱ्या समाधानाची सुरुवात झाली. असे एक एक अनुभव गावातल्या प्रत्येक घरात घडत गेले. एखादी वृद्ध स्त्री घडत यायची, पण स्वामींच्या कृपेने तिला तिचा हरवलेला नातू सापडायचा. एकदा बेरोजगार तरुण स्वामींचं नाम घेऊन नवा व्यवसाय सुरू करायचा आणि तो यशस्वी व्हायचा. कोणतंही संकट असो, त्या घरात फक्त विश्वासाने गेलं की उत्तर मिळायचं. आणि या सर्व मागे होतं एकच कारण, स्वामी समर्थांचा जीवाभावाचा आशीर्वाद. हळूहळू त्या गावात एक मोठं मंदिर उभं राहिलं. संपूर्ण भक्ताच्या श्रमातून आणि निस्वार्थ सेवेतून त्या मंदिरात एक भव्य गाभारा होता. आणि त्या गाभाऱ्यात एक मूर्ती स्वामी समर्थांची, पण ती मूर्ती नेहमी बदलत असल्यासारखी वाटायची. कधी ती हसायची, कधी डोळे मिटून ध्यानात मग्न व्हायची, कधी डोळ्यातून प्रेम ओसंडून व्हायचे. हे बघून लोक म्हणायचे, स्वामी इथे आहेत, ते आजही आपल्या बरोबरच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू केवळ वाट पाहणं थांबव, आता कृती कर, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच. जीवनात अशा अनेक क्षणांचा सामना तुला करावा लागला,
जेव्हा तुला वाटलं की आता काही उरलेलं नाही, पण प्रत्येक वेळी अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार घडत गेलं आणि त्या चमत्कारामागे माझी कृपा होती, हे आज तुला समजेल. स्वामींचं नाव घेऊन जेव्हा तू एखादं पाऊल पुढे टाकतोस, तेव्हा ते पाऊल केवळ तुझं राहत नाही, त्यामध्ये माझं सामर्थ्य मिसळलेलं असतं. त्यामुळे अपयशाचं काही कारणच नाही. अडचणीचं रूपांतर संधीमध्ये होतं आणि अश्रूंचं रूपांतर आनंदाच्या उगत होतं. आजपासून तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या कर्मात एक नवीन अध्याय सुरू होतोय. असा अध्याय जिथे गरिबीचा एकही श्वास उरलेला नाही आणि ते नशिबाने दार उघडून म्हटलं तुझी वाट पाहत होतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्यासाठी इतक्या वर्षांपासून संघर्ष करत होतास ते यश आता एकदम समोर उभं आहे. आता केवळ हात पुढे करून त्याला स्वीकार. कारण हे यश मिळवण्यासाठी तू अश्रू डाळलेस, प्रार्थना केल्या आणि सर्वस्व गमावलं. हे सगळं मी पाहिलं आहे आणि त्यामुळेच आता मी स्वतः तुझं भाग्य लिहायला घेतलं आहे. तू जिथे जाशील तिथे तुला आदर मिळेल. तू जिथे हात लावशील तिथे सूर्यवर्ण उगम होईल. तुला प्रत्येक प्रयत्नाला आता माझ्या आशीर्वादांचा हातभार लागेल. तुला जे हवंय, समाधान, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम, हे सगळं तुला आता सहज मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि काम करत राहा. मी तुझ्या मागे उभा आहे आणि माझ्या परिस्थितीत कुठलीही वाईट शक्ती तुझ्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आज रात्री झोपताना एवढंच म्हण, स्वामी तुम्ही आहेत ना. आणि बघ, स्वप्नातसुद्धा तुला मार्गदर्शन मिळेल आणि सकाळी उघडल्यावर एक नवीन दिशा, एक नवा दरवाजा आणि एक नवं जीवन तुझ्या समोर असेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात ज्या क्षणी तू मनापासून हार मानतोस त्या क्षणी मी तुझं दुःख स्वतःच्या मनात घेतो. तू रडतोस तेव्हा मीही अंतर्मनातून व्याकुळ होतो. पण तुला धीर देण्यासाठी, तुला उभं करण्यासाठी मी तुला एक संकेत देतो, एक अशी ऊर्जा देतो जी तुला परत चालायला भाग पाडते. आज तुला वाटतंय की काही गोष्टी अजूनही दूर आहेत, काही इच्छा अपूर्ण आहेत, पण त्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. कारण या इच्छांमध्ये अहंकार नाही, गर्व नाही. त्या इच्छा केवळ प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तीने निर्माण झालेल्या आहेत आणि अशा इच्छांना मी कधीच अधुरी ठेवत नाही. तुझ्या आयुष्यात इतक्या वेळात तू संकटाशी लढलास, पण एक वेळ अशी आली जिथे तू स्वतःला हरवलास. तेव्हा मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा होतो. तू एक पाऊलही चालत नव्हतास, पण तरीही वाटचाल सुरू होती. ती मीच करत होतो, तुझ्या पावलांखाली माझं सामर्थ्य घालून. आता काळ बदलला आहे. आता तुझी वेळ आली आहे. ज्यांनी तुला हिणावलं, ते तुझ्यावर हसले, त्यांच्या लोकांसमोर आता मी तुला उभं करणार आहे. अशा उंचीवर जिथून तुला खाली बघावं लागेल. पण तुझं मन नम्र राहो, तुझं हृदय प्रेमळ राहो. कारण मोठेपणा मिळवणं सोपं असतं, पण नम्रता टिकवणं हे खरे स्वामींचं कार्य असतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात जेव्हा माझं नाव दररोज घेतलं जातं तेव्हा त्या घरात लक्ष्मी पावल्यासारखी असते, बरसते. आणि जेव्हा तुझ्या मनात माझा एक श्वासवसही असतो तेव्हा त्या मनात चिंता वावरू शकत नाही. तू आजपर्यंत वाट पाहिली आहेस संधीची, यशाची, समाधानाची. आता ती वेळ तुझ्या समोर उभी आहे. ती दारं ठोठावत आहे. तुला केवळ दरवाजा उघडायचा आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी समर्थ मी तयार आहे. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, तू ज्या दिवशी मनापासून माझं काहीतरी नाही, सर्व काही स्वामींचं आहे असं मानशील, त्या दिवशी मी तुझ्यावर इतकी कृपा करेन की तुला स्वतःलाच नशीबही ओळखता येणार नाही. आयुष्य इतकं बदलून जाईल की तू आश्चर्यचकित होशील. त्या भक्तांचं मन आता शांत होईल. चालत होतं, डोळे मिटेल, ओठांवर नामस्मरण होतं, जय जय स्वामी समर्थ. आणि त्या शांततेत त्यांच्या अंतःकरणात एक प्रकाश फुलत होता. हा प्रकाश कुठलाही बाह्य प्रकाश नव्हता, हा आत्मप्रकाश होता. हा त्या कृपेचा अनुभव होता जो केवळ विश्वासाने मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं दुःख फक्त तुला दिसतंय, पण मी जेव्हा माझ्यावर कृपादृष्टी टाकतो व ते दुःख स्वतःहून वितळतं. जसा सूर्य आल्यानंतर अंधार निघून जातो, तसंच माझ्या कृपेनंतर तुझ्या जीवनातला अंधारही नष्ट होतो. आता त्या भक्ताच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं परिवर्तन होते. ज्या घरात कधी दिवा लावायला तेल नव्हतं त्या घरात आता समाधानाची ज्योत सतत तेजवत राहते. जिथे कधी भुकेच्या यातना होत्या तिथे आता अन्नपूर्णेची कृपा होती. आणि आता या साऱ्या चमत्काराचं एकच कारण होतं, विश्वास आणि स्वामी समर्थांची कृपा. पण स्वामी म्हणतात, कृपा मी करतो, पण ती टिकवायची जबाबदारी तुझी आहे. आणि ती टिकते केवळ नम्रतेने, सेवेमुळे आणि माझ्या नव्याच्या अखंडाने, समरणतेने. आज जो भक्त होता तो इतरांसाठी मार्गदर्शक झाला. त्याच्या अनुभवातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली. जो सांगायचा, स्वामी काहीही मागत नाही, केवळ एक सच्चा श्वास, एक निस्वार्थ नामस्मरण आणि एक अंतःकरणातून उमटलेला जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात,
आजचा दिवस तुला एक नवीन आशीर्वादासह सुरू झाला आहे. आज तुझ्या घरात अशी मोठी रक्कम येणार आहे की तुला वाटेल की हा चमत्कारच आहे. पण हे चमत्कार फक्त नाही, ही आहे तुझ्या श्रद्धेची आणि संयमाची कमाई. बऱ्याच काळापासून तू जे सहन केलंय, जे शांतपणे सहन केलं, ते गप्प बसून सहन केलं, त्या प्रत्येक क्षणाचं उत्तर आज तुला स्वामी समर्थ देणार आहेत. तू किती वेळा फक्त डोळ्यात अश्रू ठेवले आणि प्रश्न केला, स्वामी मी एवढं सगळं करतो पण माझ्या वाटेला काय येत नाही. आणि आज स्वामी तुला म्हणत आहेत, बाळा मी पाहत होतो तुझी परीक्षा होती, पण आता वेळ झाली आहे तुला त्याचा परिपाक देण्याची. पैसे फक्त नशिबावर येत नाही, ते येतात संयम, श्रद्धा आणि नेहमी देवाच्या पायावर ठेवलेल्या मनाने. जेव्हा तू तुझं मन वाईट विचारांपासून, वाईट मार्गांपासून रोखून ठेवतोस, तेव्हा स्वामींची नजर तुझ्यावर स्थिर राहते. आणि मग असाच एखादा दिवस येतो जिथं सगळं बदलून जातं. आज तुझ्या घरात मोठी रक्कम येणार आहे, पण लक्षात ठेव, ही रक्कम केवळ हाती पडणारा पैसा नाही. ही रक्कम आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संधीची, नात्यांमध्ये येणाऱ्या समाधानाची आणि मनात निर्माण होणाऱ्या समाधानाची. स्वामी म्हणतात तू मागितलं देईन, पण त्याहीपेक्षा जास्त देईन. कारण बाळा, तू केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही मागतोस. तू एखाद्या उपाशी पाहून स्वतःचं अन्न त्याच्याशी वाटतोस. तू कोणाच्या डोळ्यात अश्रू पाहिले तर तुझं हृदय हलतं. म्हणूनच आज देव तुला देणार आहे अशा पद्धतीने, जशा पद्धतीने तुला कधीच अपेक्षा नव्हती. बाळा, तू वाट पाहत राहिल्यास, म्हणूनच आज मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलो आहे. ही केवळ आनंदाची नाही, तर ही तुझ्या आयुष्यातील मोठ्या बदलाची वेळ आहे. अनेक वेळा आपण परिस्थितीसमोर हतबल होतो, वाटतं आता काही उरलेलं नाही, सगळं संपल्यासारखं वाटतं. पण तेव्हा स्वामींचा हात उठल्यावर आपल्या पाठीवर असतो आणि ते आपल्याला सांगतात, थांब, अजून संपलं नाही, अजून माझा आशीर्वाद बाकी आहे. आजचा दिवस स्वामी म्हणतात एक संकेत आहे, जो संकेत आहे नवीन सुरुवातीचा. तुझं नशीब जे काल बंद वाटत होतं, आज उघडलं जाणार आहे. तुझ्या घरात पैसा येईल, पण फक्त पैसा नाही, पैसा म्हणजे संधी, पैसा म्हणजे समाधान, पैसा म्हणजे आत्मविश्वास. हे सगळं एकत्र येणार आहे. आणि जेव्हा हे सगळं येतं, तेव्हा आयुष्य एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतं. स्वामी म्हणतात ज्यांचं मन शुद्ध आहे त्याच्यावर माझी कृपा आपोआप होते. तू कधी कोणाला वाईट विचार केला नाही, तू कधी कोणाच्या वाट्याचा हिरावून घ्यायचा प्रयत्न केला नाही. म्हणून मी तुझ्या वाटेला ते देणार आहे जे तुला खरंच हवं होतं. स्थिरता, शांती आणि समृद्धी. आणि ही समृद्धी फक्त बँकेत शिल्लक असलेल्या आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही समृद्धी आहे मनाची, ही समृद्धी आहे घरात येणाऱ्या हास्याची. कधी मधी असं वाटतं की आपण जे मिळवू पाहतोय ते खूप दूर आहे, पण स्वामी म्हणतात जे तुला हवं आहे ते मी जवळ आणत आहे. तू फक्त विश्वास ठेव. आज तुझ्या वाटेला काहीतरी असं येणार आहे जे बघून तुला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही आणि तू मनात पुटपुटशील, स्वामी हे खरंच माझ्यासाठी होतंय का? आणि स्वामी हसून म्हणतील, हो बाळा, हाच तर माझा चमत्कार आहे. जीवनातले प्रत्येक अपमान, प्रत्येक नकार, प्रत्येक अडथळा, हे सगळं विचारण्याची एक वेळ आली आहे. कारण आज तुझ्या घरात चैतन्य येणार आहे. स्वामींच्या कृपेचा तो चमत्कार येणार आहे जो तुला एका अंधारातून प्रकाशाकडे नेईल. आणि मग तुला वाटेल माझं आयुष्य बदलत आहे. आणि हे सगळं फक्त स्वामी समर्थांमुळे. स्वामी म्हणतात फक्त 2 गोष्टी ठेव, श्रद्धा आणि संयम, बाकी सगळं मी सांभाळेन. तू वाट पाहत राहा, मी तुझ्यासाठी योग्यता योजना आखत आहे. तू जे स्वप्न बघतेस ते पूर्ण होणारा आहे, पण माझ्या वेळेनुसार. आणि माझा वेळ म्हणजे सर्वात योग्य वेळ. आम्ही समर्थ म्हणतात, बाळा तुझं नाव मी स्वतः माझ्या ओठांवर घेतलं आहे. आता विश्वासातील एकही शक्ती तुझं भलं होणं थांबवू शकत नाही. तुला वाटतं की जग तुला विसरून गेलं आहे, पण मी तुला विसरलो नाही. प्रत्येक सकाळी तू वेळेस डोळे उठतो त्या क्षणी माझं आशीर्वादांचं कवच तुझ्या भोवती तयार झालेलं असतं. आणि तेच कवच आज इतकं बलवान आहे की कोणतंही संकट तुझ्याजवळ येऊ शकत नाही. आजपासून प्रत्येक सण तुला नवे दार उघडून देईल. एकामागोमाग एक संधी तुझ्या समोर उभी राहील. तुला वाटेल हे सगळं मी कधी मागितलं होतं का? पण हे सर्व मी ओळखलं, कारण मी तुझ्या मनातील प्रत्येक भावना जाणतो. तू जे काही कधी कोणालाही सांगितलं नाही ते असून मागचं कारण मी ओळखतो. आणि म्हणूनच मी ठरवलं आता तुझं दुःख मी संपवणार. स्वामी समर्थ म्हणतात संकट आली कारण मी तुला मजबूत बनवण्यासाठी आलो होतो. आता मात्र ती संपवून देण्याची वेळ आली आहे. तुला जे काम थांबलेलं होतं ते आता पूर्ण होईल. जे क्रम अडकलेली होती ती तुला मिळेल. जे लोक तुला विसरले होते ते परत तुला शोधून येतील. पण यावेळी तू कमकुवत नसेल. यावेळी तू माझ्या आशीर्वाद नालेला असेल, शांत, स्थिर आणि तेजस्वी. तुझ्या घरात आता काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे. कदाचित नवा व्यवसाय, नवी नोकरी, कदाचित काहीतरी अनपेक्षित.
पण हे सर्व तुझ्या हातात दिलं जाणार आहे, कारण तू योग्य वेळ प्रयत्न थांबलास. आणि बाळा, जेव्हा एखादा भक्त संयमाने थांबतो तेव्हा त्यांच्यासाठी मी स्वतः पुढे होतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं नाव त्या यादीत टाकलं आहे जिथे निवडक लोकांचं भाग्य बदलत जातं. हे केवळ शब्द नाहीत, ही प्रतिज्ञा आहे, ही ग्वाही आहे त्या देवी शक्तीची जी तुझ्या मागे उभी आहे. आता मागे वळून पाहायची नाही, आता फक्त पुढे जायचंय, कारण मी तुझ्या पुढे चालतोय. आता बघ, जिथं तुला एक वेळ भीक मागावी लागत होती तिथे लोक तुला आता मान देऊ लागतील. जिथं तुझं नाव घेताना लोक टाळत होते तिथं आता लोक तुला नाव आदरेने घेतील, कारण तुला आता सन्मान जीवन जगायचं नाही. आता तुला माझ्या आशीर्वादाने भरलेलं असं विलक्षण जीवन जगायचं आहे. तू फक्त इतकं लक्षात ठेव, माझं नाव मनात ठेव आणि कोणतीही चिंता मनात ठेवू नकोस, कारण जेव्हा तू स्वामी समर्थ या नावाचं जप करतोय तेव्हा स्वतः ब्रह्मांड हे तुझ्या मागे झोकतं. तेव्हा सगळं चालू होतं ते तू कधी कल्पनाही केली नव्हती. स्वामी म्हणतात, तू आजपर्यंत जे काही सहन केलं आहेस त्याचं फळ तुला आजपासून मिळायला लागेल. जिथं जिथं तू अपमान सहन केला, जिथं जिथं तुला दुर्लक्षित केलं गेलं, जिथं तुला वेदना मिळाल्या तिथं तिथं आता तुला सन्मान, प्रेम आणि समृद्धी मिळणार आहे. कारण जेव्हा माणूस गप्प राहतो, सहन करतो आणि तरीही देवावर श्रद्धा ठेवतो तेव्हा तो देवाला सर्वात प्रिय होतो. स्वामी म्हणतात, आज तुझ्या घरात अशी मोठी रक्कम येईल की तुला वाटेल हे स्वप्न आहे, पण ही सगळी रक्कम म्हणजे मी तुला तुझ्या श्रमांचं फळ देते. तू ज्यावेळी कोणालाही न सांगता मन लावून मेहनत केलीस, कोणालाही त्रास न देता प्रामाणिकपणे काम केलंस, त्याचं आज तुला उत्तर मिळेल. स्वामी समर्थ सांगतात, जग तुला ओळखत नसलं तरी चालेल, पण मी तुला ओळखतो. तू जेव्हा रात्री उशिरापर्यंत जागून योजना करत होतास, काहीतरी बदल घडवण्यासाठी धडपड करत होतास, ते सगळं मी पाहिलं आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे, आता तुझ्या घरात पैशाचा तोटा राहणार नाही, श्रीमंतीचा मार्ग मी उघडतोय. स्वामींचं आश्वासन आहे, कोणतंही संकट कितीही मोठं असलं पण मी तुला त्याहून बाहेर काढेन. फक्त तू घाबरू नकोस, कारण ज्यावेळी तू वाट पाहतोय आणि धीर सोडत नाहीस त्यावेळी मी तुझ्या पाठीशी उभा असतो. तू फक्त मनातली श्रद्धा जप. स्वामी म्हणतात, तुझ्या घरातली गरिबी, अडचणी, आजार, वादविवाद, कर्जबाजारीपणा हे सगळं आता संपेल. तुझ्या नशिबात आता नवा अध्याय सुरू होते, असा एक अध्याय जिथं तुझ्या आयुष्यात धन, सौख्य, समाधान आणि दिव्य शक्तींचं रक्षण असेल. तुझ्या वाटेला आलेले अश्रू आता थांबणार आहेत. तू किती वेळा एकट्याने रडला आहेस, कोणालाही न सांगता मनातल्या वेदना पोटात दाबून ठेवल्या आहेस, हे सगळं मला माहीत आहे. आता त्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर म्हणून मी तुला अशा आनंदाच्या क्षणांनी भरून टाकणार आहे की तुला स्वतःला सुद्धा विश्वास बसणार नाही. दुःखाचा काळ संपला चाललाय, आता समाधानाचा प्रकाश तुझ्या आयुष्यात झळकतोय. स्वामी म्हणतात, ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, हे तुझ्या मनातील मूर्खपणा समजले, त्याच लोकांसमोर मी तुला मोठं करणार आहे, तुला आर्थिक उन्नती देणार आहे. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल आदर निर्माण होईल, पण तू मात्र त्यांच्या विरुद्ध द्वेष बाळगू नकोस, कारण क्षमा करणारा माणूसच माझ्याशी खऱ्याच्या अर्थाने जोडलेला असतो. तुझं यश त्यांच्या समोर फुलत जाईल आणि त्यांना समजेल की देवावर श्रद्धा ठेवणारा माणूस कधीही हरत नाही. स्वामी समर्थ स्पष्टपणे सांगतात, तुझं नशीब आजपासून बदलते. तू जिथं हात लावशील तिथं यश मिळेल, तू जिथे काही सुरू करशील ते फळेल. फक्त तू नामस्मरणात विचारताना धारा देऊ नकोस. फक्त जरा स्वप्न बघ, मोठा विचार आणि मी तुझ्या प्रत्येक विचाराला दिशा दाखवेन. श्रीमंती, कीर्ती आणि मानसिक शांतता हे तिन्ही तुला मिळणार आहे. स्वामी सांगतात, तुझ्या घरात आता गरिबीचे सावट नाही, कर्जाचे ओझं नाही आणि दुःखाची छायाचित्रही नाही. मी तुला आशीर्वाद देतो. जे तू गमावलं होतंस, ते तुझ्यापासून दूर गेलं होते, ते आता सर्व परत येणार आहे. आणि जे परत नाही येऊ शकत त्यापेक्षा काहीतरी अधिक सुंदर गोष्टी मी तुला देणार आहे. तू हे फक्त ऐकू नकोस, तू मनापासून स्वीकार, कारण हे शब्द फक्त वाक्य नाहीत, हे माझं वचन आहे. आणि मी जे वचन देतो ते मी कधीही मोडत नाही. तू शांत राहा, मनात श्रद्धा ठेव आणि पहा, सगळं कसं एकामागून एक घडू लागेल. तुला वाटेल की चमत्कार घडते, पण ते चमत्कार नव्हे, ती फक्त माझी कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीदा एकाच गोष्टीसाठी देवाला विनवणी केलीस, जे मला माहीत आहे. तुझं मन थकलेलं आहे, पण तुझी श्रद्धा अजूनही शाबूत आहे. हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. मी त्या श्रद्धेचं फळ तुला देणार आहे. तू जिथे हार मानली होतीस तिथे मी तुला नव्याने उभं करणार आहे. प्रत्येक अपयश आता यशात बदलणार आहे. तू आता विचार करतोयस की किती वेळ वाट बघायची. मी सांगतो, वाट बघणं संपलं आहे. आता माझ्या वेळेने गोष्टी घडतील आणि जेव्हा माझी वेळ सुरू होते
तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या बाजूने उभं राहतं. मी वेळ घेतो, पण जेव्हा कृपा करतो तेव्हा मोठीच करतो. तू फक्त मनात शांत ठेव आणि माझं नाव घेत राहा. श्री स्वामी समर्थ. तुझं घर जिथे कधी ना कधी अश्रूंचं साम्राज्य होतं, तिथं आता हसणं आणि आनंद नांदेल. मी तुझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात समाधानाची हवा भरतोय. घरात पैशांचं स्थैर्य येणार आहे, नात्यांमध्ये गोडवा येणार आहे आणि मनात शांतीचा सागर निर्माण होणार आहे. तू भीती ठेवू नकोस. कोणतीही अडचण आली, संकट आली की एकच मंत्र म्हण, श्री स्वामी समर्थ. त्या नावात अशी शक्ती आहे की ती संकट पळून जातात. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात. आजपासून दिवस बदलतील, वेळ बदलेल, लोक बदलतील आणि सर्वात महत्त्वाचं तुझं नशीब बदलेल. आता तू मागे वळून बघशील तेव्हा तुला वाटेल हे खरंच घडतंय का, पण ते तुझ्यामुळे, माझ्यामुळे घडेल. तू फक्त मनापासून एकदा म्हण, स्वामी समर्थ. आता सर्व तुझ्यावर सोपवलं आणि मग बघ कसं सगळं शांत, सोपं आणि सुंदर होत जातं. स्वामी म्हणतात, तुला वाटतं की सगळं संपलं आहे, आता काही शिल्लक राहत नाही. पण बाळा, हेच तर तुझ्या जीवनाचं खरं वळण आहे. जिथून माणूस थकतो, हार मानतो, तिथंच स्वामींना बोलण्याचा क्षण असतो. आणि एकदा तू मनापासून हाक दिलीस की मी वेळ, दिशा, परिस्थिती आणि नशीब सगळं तुझ्यासाठी बदलून टाकतो. मी तुझं जीवन फुलवायला आलो आहे. तुझ्या दुःखात एकटा झिजत होतास, ज्यामध्ये आता मी सहभागी होतोय, त्या अश्रूंमध्ये आता मी आनंदाने थेंब मिसळते. तुझ्या जीवनात जे गमावलं गेलं होतं, जे हरवलं होतं, ते सुटलं होतं, ते सर्व मी नव्याने देणार आहे. तुला हवं असलेलं सुख, पैसा, समाधान, नाती, ओढ, प्रेम, प्रतिष्ठा, मी सगळं तुझ्या पायाशी ठेवणार आहे. फक्त श्रद्धा ठेव. कधी कधी मी थोडा वेळ घेतो, कारण मी तुला तुमच्या जीवनातील खरी ताकद दाखवते. मी तुला मोडत नाही, मी तुला घडवत नसतो. मी तुझ्या प्रत्येक आक्रोशामध्ये मी ऐकतोय, तुझ्या प्रत्येक हुंदक्यात मी साठलोय आणि आज तुझ्या त्याच हुंदक्यात मी बदलतोय. माझ्या कृपेमध्ये तुला जे वाटत होतं की नाही होणार, अशक्य आहे, ते मी शक्य करणार आहे. लक्षात ठेव, माझं नाव घेताना तुझ्या ओठांवर नुसती उच्चाराची ताकद नसते, तर त्या शब्दात माझी कृपा असते. श्री स्वामी समर्थ. हे उच्चारलं की दार उघडतात, बंद नशीब फुलतात आणि प्रत्येक संकट मागं हटतं. आजपासून तू एका नव्या जीवनाच्या उंबरठ्यावर आहेस. जुने दिवस गेले, नवे दिवस सुरू झाले. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्याला हरवलेलं समजलं ते मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. केवळ येताच मी तुझ्या पदरी टाकणार आहे. फक्त तू आतून खचू नकोस, कारण मी तुझं प्रत्येक अश्रू पाहतोय. तुझ्या प्रत्येक रात्रभराचं जागरणं मला दिसतंय आणि तुझ्या हृदयाच्या खोल दुःखावर मी स्वतःचा हात ठेवते. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला तुझं हरवलेलं सुख पुन्हा देईन. जग कितीही नकार देईल, परिस्थिती कितीही उलट जाईल, पण मी तुझा स्वामी तुला कधीही नकार देणार नाही, कारण तू माझा आहेस आणि माझ्या भक्ताचं नशीब मी स्वतः लिहितो. आज जरी काहीही सुचत नसलं, काही जरी वाटत असेल की सर्व संपलं, तरी लक्षात ठेव, मी तिथेच आहे, अगदी तुझ्या हृदयाच्या एका कप्प्यात. तू फक्त डोळे मीट आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ, आणि बघ कोणत्या अद्भुत गोष्टी घडतात. माझं प्रेम शब्दात मावत नाही, ते अनुभवावं लागतं. आणि ज्या दिवशी तुझ्या डोळ्यातून आशेचं पहिलं अश्रू गळेल, त्या दिवशी तुला समजेल की मी किती काळ तुझ्या पाठीशी उभा होतो. बाळा, तू एक पाऊल चल, मी 100 पावलं पुढे येईन. तू हाक मार, मी प्रकट होईन. तू श्रद्धा ठेव, मी चमत्कार करेन. कधी कधी मी वाट बघतो, कारण मी पाहतोय की तू माझ्यावर किती विश्वास ठेवतो. आणि जेव्हा तू संपूर्ण हृदयाने समर्पण करतोस, तेव्हा मी तुझं संपूर्ण आयुष्य बदलतो. तू माझी नशिबाने नव्याने लिहितोय आणि तुझ्या भाग्याचा सूर्य उगवतोय. अंधार गेलेला असतो, पण कधी कधी तो दिसत नाही. थोडं थांब, बघ, प्रकाश तुझ्यासाठीच येतोय. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज तुला जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतंय, तेव्हा मी तुला सांगतो, ही फक्त एक परीक्षा आहे. तुझी श्रद्धा, तुझं संयम आणि तुझं मन यांची ती तपासणी करत आहे. तू खंबीर राहिलास तर माझा आशीर्वाद तुला अशा उंचीवर नेल जे तू कधी स्वतःलाही पाहिलं नव्हतंस. आज तुझं जे अडकलं आहे, ते थांबलं आहे, त्यामागचं माझं काहीतरी दैवी कारण आहे. मी वेळ आली की तुझा मार्ग मोकळा करेन, अडथळे दूर करेन आणि तुला तुझ्या कष्टांचं फळ देईन. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दुःखात, प्रत्येक समाधानात. माझ्या लेकरा, तुझं मन जेव्हा खचतं तेव्हा मीच तुला उभं करतो. रडतोस, मी तुझ्या अश्रूंना साक्षर ठेवून शपथ घेतो की तुझं रडणं व्यर्थ जाणार नाही. तू एकटा नाहीस, तुझ्या मागे माझा अदृश्य हात आहे, जो तुला सावरतोय, चालायला शिकवतोय आणि पडलास तरी उचलतोय. आज तुझं घर रिकामं वाटते, मन उदास आहे, पण माझं प्रेम
तुझ्या आजूबाजूला एका शक्तीचं कवच बनून फिरते. फक्त डोळे बंद कर आणि हाक मार स्वामी समर्थ आणि मग बघ तुझ्या जीवनात सगळं कसं बदलेल. तू म्हणाला, स्वामी माझं स्वप्न फार मोठं आहे. आणि मी म्हणालो, बाळा तू मोठं स्वप्न बघितलंस म्हणजे मी तुला ते पूर्ण करण्याची ताकद दिली आहे. कोण म्हणतंय की तू नाही करू शकत? कोण अडवतंय तुला? जर तू माझं नाव घेऊन सुरुवात केलीस तर यश तुला शोधत येईल. तुला जे हवंय ते मी देईन, पण त्यासाठी तुझं मन, तुझा आत्मा आणि तुझी श्रद्धा माझ्यावर अढळ हवी. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा मीच तुझ्यासाठी एक गुप्त वाट उघडेन आणि ती वाट तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोचवेल. बाळा वेळ लागेल पण चमत्कार नक्की घडेल. फक्त तू ठाम राहा. माझं नाव तुझ्या श्वासात असू दे. संकट येतील कारण त्यातूनच मी तुला घडवतो. पण लक्षात ठेव, मी कधीही तुला संकटात एकटं सोडत नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या छायेसारखा, तुझ्या मनगटात बळ देणारा. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. एक दिवस असा येईल की तू मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, स्वामी तूच होतास जो मला त्या काळोख्यात वाटेतून प्रकाशाकडे घेऊन आला. स्वामी म्हणतात, माझं नाव घेत राहा. तुझं नशीब दरवाजापाशी उभं आहे आणि मी त्या आत बोलवणार आहे. जे असं शब्द केवळ एक दिलासा नाही, ते एक जिवंत आश्वासन आहे. कारण ज्या क्षणी भक्तीने निस्वार्थाने विश्वासाने आपण स्वामींच्या चरणी झुकतो त्या क्षणी आपल्या आयुष्यातील अंधार हटायला सुरुवात होते. आज तुझ्या घरात पैसा येणार आहे ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही, ही एक ऊर्जेची लाट आहे जी संपूर्ण घरात भरभराटीचे वातावरण निर्माण करणार आहे. खर्च थांबतील, संधी वाढतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनशांती लाभेल. मी आहे तुझ्यासोबत. माझं ध्यान करत राहा, कारण ध्यानातच धन आहे. अनेकदा आपण पैशासाठी धडपडतो, चिंता करतो, परंतु स्वामींनी सांगितलं की तिथे मन शांत आहे तिथे लक्ष्मीसुद्धा थांबते. तू जेव्हा मनाने स्थिर होशील, नकारात्मकता दूर करशील, तेव्हा नशिबाने दार उघडतील. या क्षणी तू जिथे आहेस तिथून उठून तू प्रगतीच्या दिशेने चालायला लागशील. घरात जे बंद वाटत होते ते उघडेल. व्यवसायात झोटपा वाटत होता तो फायद्यात बदलू लागेल, कारण स्वामींची नजर तुझ्यावर आहे. ते सांगतात, मी काही देताना मोजून देत नाही, ओतून देतो. कधी कधी वाटतं की आपल्याला प्रयत्नांना फळ मिळत नाही, पण त्या सगळ्या थांबलेल्या क्षणांमध्ये सुद्धा स्वामींची योजना असते. स्वामी म्हणतात, मी थांबवतो कारण योग्य वेळ येईपर्यंत मी साठवतो आणि ती वेळ म्हणजे आता. तुझे काही मागितलंस, नोकरी, व्यवसाय, संपत्ती, समाधान, ते आता मार्गी लागणार आहे. फक्त एकच अट, स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेव. जेव्हा तू स्वामी समर्थ या 2 शब्दांनी दिवसाची सुरुवात करतोस तेव्हा त्या दिवशी धनप्राप्तीची शक्यता वाढते. विश्वासाने बोललेले प्रत्येक नाम हे ब्रह्मांडात एक कंपन निर्माण करतं. ते आपल्या इच्छेला पूर्ण तिकडे नेतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू चालत राहा, मागे वळून पाहू नकोस, कारण तुझ्या मागे दुःख आहे आणि पुढे माझा आशीर्वाद उभा आहे. कितीतरी वेळा आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, आपल्याला कोणी समजत नाही, पण अशा क्षणी स्वामी म्हणतात, मी आहे ना, तू फक्त मला हाक मार. मी का हाक काही साधी नाही, ती हाक आपल्या शक्तीला जागवते. स्वामींवर ठेवलेला विश्वास केवळ आत्मिक आधार नाही, तो एक अशी ऊर्जा आहे जी आपलं भाग्य बदलू शकते. आज ज्या क्षणी तूही ओळखतोस की स्वामी हे केवळ मंदिरात नाही तर आपल्या प्रत्येक श्वासात आहे, तेच त्या क्षणापासून तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात पैसा यायला लागतो, परंतु आता योग्य ऊर्जेच्या मार्गावर आहेस. जेव्हा तू स्वामींचं नाम मनातल्या मनात जपतोस तेव्हा केवळ तू नाही तर तुझं संपूर्ण एक घर त्या सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. घरात जे अडकलेले पैसे होते हे मिळायला लागतात, जे व्यवहार पूर्ण होत नव्हते ते अचानक यशस्वी होतात. स्वामी समर्थ यांची कृपा अशी असते की ती केवळ धनाच्या रूपात नाही, तर शांततेच्या, समाधानाच्या, सन्मानाच्या आणि आरोग्याच्या रूपात देखील मिळते. कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्या भक्ताला काय हवं आहे आणि कधी द्यायचं आहे. कधी कधी आपण प्रश्न विचारतो, स्वामी इतकं सगळं करतोय तरी का नाही होत? तेव्हा स्वामी शांत साचतात आणि हसत म्हणतात, बाळा मी थांबतोय कारण मी तुला जास्त द्यायचं ठरवलं आहे. आपण तात्काळ अपेक्षा करतो, पण स्वामींचा वेळ नेहमी योग्य असतो. तो वेळ येतो आणि एकाच वेळी सर्व दरवाजे उघडतात. तेव्हा ते घडतात ते चमत्कारासारखं वाटतं. आर्थिक संकट हटतात, नवे मार्ग उघडतात, जे अशक्य वाटत होतं ते शक्य होतं आणि हे सगळं फक्त एका गोष्टीमुळे, तुझ्या श्रद्धेसाठी. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझं आहे ते तुला मिळेलच, पण माझ्यावर विश्वास ठेव आणि अधीर होऊ नको. या शब्दात इतकी ऊर्जा आहे की एक वेळेस जो माणूस संपूर्णपणे तुटलेला असतो त्याच्यामध्ये नवी चैतन्य संचारते. हे शब्द केवळ मंत्र नाहीत तर जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहेत. ज्याचं मन निशारतेच्या अंधारातून हरवलेलं असतं त्याला ही वाणी प्रकाशाचा एक झरा दाखवते.
आणि हेच प्रकाशाचं बीज त्याच्या जीवनात इतकं प्रभावशाली ठरतं की पूर्वी जिथे बंद दरवाजे वाटत होते तिथे आता संधीचे दरवाजे उघडू लागतात. अडथळ्यांची जागा आता आशेने घेतलेली असते. स्वामींच्या नजरेने तो गरीब असतो, त्याच्या हातात श्रीमंतीचा दरवाजा येतो. एका क्षणी उपासमारी गेलेल्या माणसाला जेव्हा अचानक व्यवसायात यश मिळायला लागतं तेव्हा तो विचार करतो हे असं शक्य आहे आणि मनातून उत्तर येतं स्वामींचं कृपाछत्र. स्वामींनी त्यांच्या मनात आत्मविश्वास जागवला, त्याला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःच्या मेहनतीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायला भाग पाडलं. कारण स्वामी फक्त देत नाहीत, ते घडवतात, घडवत राहतात. प्रत्येक क्षणी, प्रत्येक संकट काळात ते आपल्या शेजारी असतात. घरामध्ये जेव्हा सतत भांडणं चालू असतात तेव्हा स्वामींच्या नावाने घेतलेला फक्त एक निरोप, जय जय स्वामी समर्थ, हे घरात गुंजायला लागतं की वातावरणाचं बदलतं. जेव्हा मनात संताप करतो तेव्हा तो शांततेत रूपांतरित होतो आणि या शांतीमुळे लक्ष्मीचा वास होतो. कारण तिथे समाधान आहे, तिथे लक्ष्मी स्वतः चालत येते. पैशाची उणीव जिथे होती तिथे आता संधीची उधळण होते. घरामध्ये हसरे चेहरे दिसायला लागतात. मुलांचं शिक्षण सुधारतं, नवऱ्याच्या व्यवसायात फायदा होतो, बायकोच्या हातात सतत काम असतं आणि हे सगळं फक्त एका आवडलेल्या विश्वासामुळे जो स्वामी समर्थांवर ठेवलेला असतो. आता हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.